सोलापूरच्या मोहोळ जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीची युती आहे। उमेश पाटील हे कुरुल गटातून तर त्यांचे बंधू संतोष पाटील नरखेड गटातून निवडणुकीच्या रिंगणात करतायत, तर माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वात भाजप स्वबळावर निवडणूक लढतोय। त्यामुळे मोहोळमध्ये पुन्हा एकदा उमेश पाटील विरुद्ध राजन पाटील असा सामना रंगतो आहे। मोहोळ तालुक्यातील 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत गणासाठी निवडणूक जे ते होताना पाहायला मिळते। उमेश पाटील यांनी पुन्हा एकदा सर्व पक्षांना एकत्रित आणण्याची कमाल केली। उमेश पाटील स्वतः कुरुल गटातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दादा, पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आज जोरदार शक्ती प्रदर्शन होत आहे, काय सांगाल? आज माझा अर्ज भरण्याचा करता आणि आमचे इतर सहकारी, आमचा भाऊ संतोष पाटील त्या ठिकाणी उमेदवार आहे आणि अजून 1-2 उमेदवार अर्ज भरायला 10,000पेक्षा जास्त पब्लिक आज या ठिकाणी गोळा झालं। याचा अर्थ या मोहोळ तालुक्यानं शिक्कामोर्तब केलेला आहे की आमच्या विचाराचे सगळेचे सगळे उमेदवार 6 ZP सदस्य 12 पंचायत समिती सदस्य आजच निवडून आलेले आहेत। आमचा विजय निश्चित झालेला आहे। राजन पाटलाला या रॅलीची दृश्य दाखवा, मोहोळ तालुका काय म्हणतोय हे राजन पाटलाला दाखवा। 12च्या 12 पंचायत समिती सदस्य आणि 6 जिल्हा परिषदमध्ये आमच्या विचारांचे उमेदवार निवडून येतील असा आशावाद जो आहे तो उमेश पाटील या ठिकाणी व्यक्त करतायत आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते मोहोळच्या तहसील कार्यालयात पोहोचलेले आहेत। जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना जी आहे या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळते। भाजपने देखील जोरदार शक्ती प्रदर्शन केले आणि भाजप स्वबळावरती निवडणूक लढवते। त्यामुळं मोहोळच्या रंगात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन युक्तचा आफताब शेख, ABP माझा, मोहोळ, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।